थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? चीनच्या सीमेला लागून असलेले लडाख अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. येथे शिजत असलेले कोणतेही षड्यंत्र भारतासाठी विनाशकारी ठरू शकते. डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह. 3 इडियट्स या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा फुन्सुक वांगडुक यांची भूमिका आमिर खानने केली होती. ती व्यक्तिरेखा लेह लडाखमधील पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित होती असे मानले जाते. लोक त्यांना आधीही ओळखत असत, परंतु सिनेमामुळे ते भारतभर पोचले. दैव दुर्विलास पहा, आता लेहमध्ये हिंसाचार भडकवण्यासह इतर काही आरोप त्यांच्यावर होत आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हिंसेला वांगचुक हेच जबाबदार आहेत की इतर काही गुप्त शक्ती सीमेवर भारताला कमजोर करण्याचे कारस्थान रचत आहेत? लेहमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 4 लोक मरण पावले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. हे प्रकरण काय आहे ते समजून घेतले पाहिजे. लडाख हे प्रदेशाचे नाव असून लेह त्याचे मुख्य शहर. लडाख हे यापूर्वी जम्मू काश्मीर राज्याचा भाग होते, परंतु तेथील लोकांना आपली सतत उपेक्षा होत आहे असे वाटायचे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनीच लडाख बौद्ध असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष छेवांग रिगजिन यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिले. लडाख जम्मू काश्मीरपासून वेगळे केले पाहिजे, कारण इथला धर्म, वंश, भाषा आणि संस्कृती काश्मीरपेक्षा एकदमच वेगळी आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले होते. लडाखचे एक प्रभावशाली नेते लामा कुशंग बाकुला यांनी तर शेख अब्दुल्ला यांच्यावर नाराज होऊन लडाखच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तिबेटबरोबर जाण्याचाही विचार करू शकतो अशी धमकीही दिली होती. 1979 मध्ये लडाखचे विभाजन 2 जिल्ह्यांमध्ये केले गेले. मुस्लिम बहुल भाग कारगिल जिल्हा तर बौद्ध बहुल भाग लेह जिल्हा. त्यानंतर जम्मू काश्मीर राज्य आपल्याशी भेदभाव करून कारगिलमधील मुस्लिमांचा अनुनय करते अशी तक्रार लेह जिल्ह्यातील लोकांनी सुरू केली. 1989 साली यावरून पेटलेल्या आंदोलनात 3 लोकांचा बळी गेला. अंतिमतः 2019 मध्ये जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना झाली. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यावर या संपूर्ण प्रदेशात जल्लोष साजरा केला गेला. स्वतः वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुल्या दिलाने प्रशंसा केली होती. जो प्रदेश केंद्रशासित झाल्यावर आनंदाने जल्लोष साजरा करत होता, तेथे काही वर्षातच राज्याचा दर्जा प्राप्त करणे आणि 6व्या अनुसूचीत सामील होण्यासाठी आंदोलन का सुरू झाले? 6व्या अनुसूचीबद्दल पुरेशी माहिती नसते. 6वी अनुसूची ही आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या 4 पूर्वोत्तर राज्यांच्या जनजातीय प्रदेशासाठी केलेली एक प्रशासनिक तरतूद आहे. तेथील संस्कृती, जमीन आणि साधनसामग्रीचे रक्षण करणे हा त्यामागचा हेतू. लेहच्या संस्कृतीचेही रक्षण झाले पाहिजे यात शंका नाही. तिथल्या नैसर्गिक साधनसामग्रीवरही तिथल्याच लोकांचा अधिकार असला पाहिजे, परंतु त्यासाठी हिंसा मात्र अनुचित आहे. लडाखचे लोक खूपच साधे आहेत. मी अनेकदा तेथे गेलो आहे. कारगिलमध्ये सैन्याच्या जवानांसाठी लोकमततर्फे विविध निर्मित उबदार घरांचा शुभारंभ करण्यासाठी मी व माझे बंधू राजेंद्र तेथे गेलो. तेव्हा लेहला थांबलो होतो. तिथल्या लोकांशी बोलणे झाले. डिसेंबर-जानेवारीमधले तिथले तापमान 0 ते 10 अंशाच्या खाली जात असते. थंड वाळवंट असे संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशातील जीवन अत्यंत खडतर असून लोक शांतताप्रिय आहेत. आपली संस्कृती जपण्याच्या बाबतीत विशेष जागरूक आहेत. लडाखमध्ये गेल्या 50 वर्षांपासून प्लास्टिकवर सामाजिक बंदी आहे. अशा प्रदेशातील लोक हिंसक का झाले असतील? पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक 10 सप्टेंबरला 35 दिवसांच्या उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ लेह अपेक्स बॉडी या संस्थेतील तरुणांच्या शाखेने लेह बंदचे आवाहन केले होते. सगळे काही ठीकठाक होते. लेहचा संपूर्ण बाजार बंद होता, परंतु त्याचवेळी काही लोकांनी भाजप कार्यालयावर दगड फेकले, परिसरातील एका इमारतीला आग लावली आणि वाहनेही जाळली. त्यानंतर पोलीस आणि अर्धसैनिक दलांनी दंगलखोरांना काबूत आणण्याचा प्रयत्न केला. गोळीबार झाला. अश्रुधुराची नळकांडी फोडली गेली.
अनेक लोक जखमी झाले. अशा परिस्थितीत सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवले. त्यांनी फक्त एवढेच म्हटले की तरुण हताश झाले आहेत, परंतु हिंसाचार होता कामा नये. पोलिसांनी हिंसाचाराच्या आरोपावरून लेहचे काँग्रेसचे नगरसेवक यांग फुटसुंग, स्टेनजिंग ते सेपांग यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. सोनम वांगचुक यांच्या संस्थेवरही लगाम कसला जात आहे. त्यांच्या संस्थेला परदेशातून देणग्या मिळू शकणार नाहीत. परंतु प्रश्न असा पडतो की लडाखच्या प्रतिनिधींबरोबर केंद्र सरकारची बोलणी सतत चालू असताना सोनम वांगचुक किंवा तशीच कोणी व्यक्ती हिंसाचाराला प्रोत्साहन का देईल? 6 ऑक्टोबरला पुन्हा एकदा बोलणी होणार आहेत. त्यात LAB आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्ससुद्धा सामील होणार आहेत. या सगळ्यांचा साधा सरळ अर्थ असा की कोणीतरी तरुणांना भरकटवण्याचा प्रयत्न केला आहे. ते कोण आहेत? आपले आतले आहेत की बाहेरच्या शक्ती त्यात सामील आहेत? याचे उत्तर मात्र नक्कीच शोधले पाहिजे. लडाख चीनच्या सीमेलगत आहे आणि तिथे कुठलीही आंतरिक कमजोरी आपल्यासाठी घातक ठरू शकते. जम्मू काश्मीरच्या बाबतीत हेच दिसून आले आहे. आपल्याला लडाखमधील लोकांच्या भावनांचा आदर करावा लागेल आणि हेही समजून घ्यावे लागेल की सोनम वांगचुक कोणी राष्ट्रविरोधी व्यक्ती नाहीत. ते लडाखला त्यांच्या मूळ स्वरूपातले जीवन देऊ इच्छितात. सोनम वांगचुक कोणी राष्ट्रविरोधी व्यक्ती नाहीत. ते लडाखला त्यांच्या मूळ स्वरूपातले जीवन देऊ इच्छितात. भारताची वाढती आर्थिक ताकद सहन न झाल्याने जगातल्या पुष्कळ शक्ती भारताविरुद्ध उभ्या राहत आहेत. त्या शक्तीच्या हातात आपली शस्त्रे जातील अशी कोणतीही चूक आपण करता कामा नये.